सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा असे पीतांबर तुळसीहार गळा असे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पीतांबर कासे पीतांबर विठोबा रखुमार विठोबा जय 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 विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लोचणी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम
कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे 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 तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ आशा भय लाज आडनये चिंता 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 सीतया सत्ता समर्थाची सीतया सत्ता समर्थाची सीतया सत्ता समर्थाची म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे 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 तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ तुका म्हणे करू ऐशियाचा संग 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 जेणे नव्हे भंग चिंतनाचा जेननो हे भंग कीर्तनाचा जेननो हे भंग कीर्तनाचा म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे 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 कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ बारुकुमाई हो बार कुमाई ओ बारकुमाई हो बार कुमाई बारकुमाई हो बार कुमाई बारकुमाई हो बार कुमाई हो बारकुमाई हो बार कुमाई ओ बारकुमाई हो बार कुमाई 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 नामाचा गजर करूयाची कथा 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 नामाचा गजर महासंसार काय करी महासंसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे आम्हा हा संसार काय करी आम्हा संसार काय करी मनोहर
हरीचे दास लेवती भूषणे म्हणू हरीचे दास लेवती भूषणे करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी म्हणू हरीचे दास लेवती भूषणे म्हणू हरीचे दास लेवती भूषणे आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी म्हणू हरीचे दास लेवती भूषणे म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेन कळी काळ कापे तया भेन कापे कापे तया भेने कापे तया भेने कापे तया भेने कळी काळ कापे 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 तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ म्हणू हरीचे दास लेवती भूषणे म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ
कापे तया भेने कळी काळ म्हणू हरीचे दास लेवुती भूषणी म्हणू हरीचे दास लेवुती भूषणी संसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळी काळ आशा भय लाज आडनये चिंता आशा भय लाज आडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळी काळ तुका म्हणे करू ऐसियाचा संग तुका म्हणे करू ऐसियाचा संग जेणे नव्हे भंग चिंतनाचा म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळी काळ योंत प्रविशम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तू बाबाजी सद्गुरु दास तू का बाबाजी सद्गुरु दास तू का पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् जयांचे नि आठवे
शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया वेने कळी काळ मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाचे परमार्थ प्राण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी साष्टांग नमन करून ग्रामदेवतेच्या चरणी साष्टांग नमन करून तुम्हा सर्व गुरुबंधू गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी व आत्मस्वरूप श्रोत्यांना अभिवंदन करून कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपल्या गावच्या या मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा या निमित्ताने चालत असलेला हा त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव. या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन निरूपणाकरिता तो मोबाईल मधला स्वर बंद करा बरं. कुठे बंद करा. आजच्या या सेवेकरिता जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा अभंग आपल्या पुढे गायला गेला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भगवत भक्तीच्या जीवनातील भावी काळातील संकल्प व्यक्त करतायत. आम्ही आमच्या भगवत भक्तीच्या जीवनामध्ये भावी काळामध्ये काय करणार आहोत, ते केल्यानंतर त्याचं फल आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे, या दोन मुद्द्याचं विस्तृत चिंतन महाराज प्रस्तुत अभंगाद्वारे करतायत. परंतु अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये फार मोठी भर टाकणार असा हा वैभव संपन्न व आनंददायक कार्यक्रम इथे होतो आहे. मी तर असं म्हणेल की हा कार्यक्रम पाहून ज्ञानोबाराय तुकोबाराय देखील नक्कीच संतुष्ट होतील. नव्हे तर या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची बुद्धी ज्यांना झाली, भगवंत करो ज्या हेतूने ज्या भावनेने बुद्धी त्यांना झाली ती त्यांची पूर्ण होवो. देवाची साधू संतांची कृपा त्यांना प्राप्त हो. एवढंच नव्हे तर या धर्म मंडपामध्ये घडणाऱ्या सगळ्या सत्कर्मातून जो पुण्यलेश निर्माण होणार आहे, इथे घडलेली कीर्तन प्रवचन भजन अन्नदान ज्ञानदान भगवंताचं नामस्मरण या सर्वांच्या साह्यानं काही पुण्याचं उत्पादन इथं होईल. त्या सकल पुण्याचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाच्या उत्कर्षासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. यात प्रत्यवाय असण्याचं काही कारण नाही. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भावी काळातील संकल्प व्यक्त करतायत. परमार्थ साधनेचा जर विचार आपण करू गेलो तर संस्कार साधना सिद्धी आणि नंतर संकल्प आहे. ज्या मानवी जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून भगवत साधना घडल्या जाऊ शकते. साधनेचा परिणाम सिद्धी, सिद्धी नाम परमात्म प्राप्ती आणि परमात्म प्राप्ती नंतरचा जीवनमुक्ती विलक्षण सुख म्हणजे संकल्प आहे. हा संस्कार साधना सिद्धी आणि संकल्प. मग ज्या मानवी जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून भगवत साधना घडल्या जाऊ शकते. कारण मनुष्य जीवन आणि सुसंस्कार याचा फार जवळचा संबंध आहे. आपण सर्वांनी आकाशात उडणारा पतंग बघितला. आकाशात उडणारा पतंग कधीपर्यंत उडतो? जोपर्यंत त्या पतंगाचा दोर शाबूत आहे तोपर्यंत. एकदा का पतंगाचा दोर तुटला की तो पतंग आकाशात एवढा भरकटतो की त्याला पुन्हा जमिनीवर येण्याचं भान राहत नाही. मग तो काय मंडपामध्ये येऊन पडतो का कीर्तनाच्या? कुठेतरी काट्या कुपाट्यामध्ये पडतो, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतो. अगदी तसंच मनुष्य जीवन आहे. एकदा का सुसंस्कारापासून च्यूत झालं, बाजूला सरकल्या गेलं तर ते पुन्हा संस्काराकडे वळल्या जाऊ शकत नाही. म्हणजे मानवी जीवनामध्ये सुसंस्काराची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून भगवत साधना घडल्या जाऊ शकते. आणि संस्कारानंतर साधना. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्या जीवनामध्ये ज्या मनुष्य जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच्याकडूनच भगवत साधना घडल्या जाऊ शकते. जगद्गुरु तुकोबाराय तर एके ठिकाणी चकारात्मक सांगतात, याच देहामध्ये याच जन्मामध्ये भगवंताची भक्ती करता येते. घडे देवाचे भजन याची जन्मी घडे देवाचे भजन या
जन्मी घडे देवाचे भजन, याची 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 जन्मे घडे देवाचे भजन, याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. ओव्या पंढरी गाईन मी ओव्या पंढरीचा देव, गाईन ओव्या पंढरीचा देव, गाईन मी ओव्या पंढरीचा देव, गाईन मी ओव्या पंढरीचा देव, गाईन मी ओव्या पंढरीचा देव, गाईन ओविया पंढरीचा देव, गाईन ओविया पंढरीचा देव. महाराज चकारात्मक सांगतात, याची देहीकडे देवाचे भजन. चकार वापरला, चकार म्हणजे इतर देहामध्ये इतर योनीमध्ये पुन्हा भजन करता येणार नाही. याची देहीकडे देवाचे भजन. पुढे काय बोलतात ऐका. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही पुढे कोठे घ्यावया विसावा, फिरून या गावा आल्यावीन. तुम्ही म्हणाला ताई विसावा काय भानगडे? विसावा शब्दाचा एक अर्थ माझ्यासहित तुम्हाला माहित आहे काय? हॉटेल विसावा. परंतु विसावा शब्दाचे पारमार्थिक दृष्ट्या दोन अर्थ होतात. एक आहे परमात्मा प्राप्ती आणि दुसरा आहे जन्म मरणाची समाप्ती. महाराज सांगतात, एक नरदेह जर सोडला तर इतर योनीमध्ये पुन्हा विसावा प्राप्त होणार नाही. पुढे कोठे घ्यावया विसावा, फिरून या गावा आल्यावीन. पुन्हा या गावाला म्हणजे चोराडेला, पुन्हा या मनुष्य देहरूपी गावाला आल्याशिवाय विसावा प्राप्त होणार नाही. आणि मनुष्य देहरूपी गावाला येण्याकरता किती दिवस लागतील त्याची मात्र गणती नाही. विनविता दिवस बहुत लागती, मनोनी चित्ती देव धरा. म्हणून आताच नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहाची मनुष्य देहाची इति कर्तव्यता जर कशामध्ये असेल तर भगवत साधना करणे. परंतु ज्या मानवी जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून साधना घडल्या जाऊ शकते. संस्कारहीन जीवन साधना करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबरा एके ठिकाणी बोलले, ज्या जीवनामध्ये संस्कार नाहीत आणि भगवत साधनाही करत नाहीत तो जन्म फुकट गेला. महाराज म्हणले वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज सांगतात, नरदेह प्राप्त होऊन जर भगवत साधना करत नसेल तर त्याचा जन्म फुकट गेला, वाया गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ज्या जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून भगवत साधना घडल्या जाऊ शकते. श्री संत एकनाथ महाराज तर याच्याही पुढचं पाऊल टाकतात. नाथ महाराज बोलतात, नरदेह प्राप्त होऊन भगवत साधना जर करत नसेल तर त्याला सटवीने पाचवीच्या दिवशी उचलून का नेला नाही? भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, असं सांगतात दादा. पाचवीच्या दिवशी सटवी आपल्या कपाळावरती प्रारब्ध लिहिण्याकरता येते असं सांगतात नव्हे तर याचा निर्वाळा ज्ञानोबरायांनी सांगितला. ज्ञानोबराय बोलतात, सटवीचे राती जेवी नविसंबी जे वाती. म्हणजे पूर्वीच्या महिला बाळाच्या पाचवीच्या दिवशी डोक्याजवळ दिवा लावून ठेवायच्या. मग प्रमोद महाराज म्हणते ना, आताच्या महिला ठेवत नाहीत का? आताची पाचवी हॉस्पिटलमध्ये असते. बरोबर. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आला म्हणजे ठेवायच्या आणि सटवी येते हे निश्चित झालं. मग नाथ महाराज बोलतात, नरदेह प्राप्त होऊन जर
भगवत भक्तीविना जीवन जगत असेल तर त्याच दिवशी सटविने उचलून का नेला. भक्तीविन पशु कशासे वाढला, सटविने नेला कैसा नाही. सांगायचंय काय, ज्या मनुष्य जीवनामध्ये सुसंस्कार असतील त्याच मनुष्याकडून साधना घडल्या जाऊ शकते. साधनेचा परिणाम सिद्धी, सिद्धी नाम परमात्म प्राप्ती. मग 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 कोणी असं म्हणेल, महाराज परमात्म प्राप्ती झाली आणि मनुष्य मेला, असं तर होत नाही ना. महाराजांच्या समोर जे साधक होते ते म्हणू लागले, महाराज तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते म्हणून तुम्ही भगवत साधना केली, साधनेचा परिणाम सिद्धी नाम परमात्म प्राप्ती ही तुम्हाला झाली, परंतु परमात्म प्राप्ती झाली आणि मनुष्य मेला, असं तर होत नाही. असं जर होईल तर हा एक रोग ठरेल. जसं अटॅक आला मनुष्य मेला, चिकनगुन्या झाला मनुष्य मेला, डेंगू ताप आला मनुष्य मेला, तसं परमात्म प्राप्ती झाली आणि मनुष्य मेला असं जर होईल तर हा एक रोग ठरेल. मग महाराज तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते, तुम्ही भगवत साधना केली, साधनेचा परिणाम सिद्धी नाम परमात्म प्राप्ती ही तुम्हाला झाली, परंतु जोपर्यंत तुमचा देहपात होणार नाही, तुमचा देह पडणार नाही. कारण असं असतं पा, कोणी असो, जीवनमुक्त असो, ज्ञानी असो, मठाधिपती असो, नाही तर महामंडलेश्वर असो, जोपर्यंत त्याच्या देहाचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत त्याचा देह पडत नसतो. मग ते साधक म्हणू लागले, महाराज तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते म्हणून तुम्ही भगवत साधना केली, साधनेचा परिणाम सिद्धीनाम परमात्म प्राप्ती ही तुम्हाला झाली, परंतु जोपर्यंत तुमचा देहपात होणार नाही, देह पडणार नाही, तोपर्यंत भविष्य काळामध्ये, भावी काळामध्ये तुम्ही काय आता लुडो गेम खेळणार का चॅटिंग करणार. महाराज सांगतात नाही, आम्ही आमच्या भगवत भक्तीच्या जीवनामध्ये भावी काळामध्ये काय करणार आहोत, तो भावी काळातील संकल्प महाराज आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण. करूयाची कथा नामाचा संसार, करूयाची कथा नामाचा गजर, 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 करूयाची गाथा नामाचा गजर, करूयाची गाथा नामाचा गजर, आम्हा संसार काया करी, आम्हा संसार काया करी, अगणवर्ज दास लेऊती भूषणे, मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, आम्हा संसार कायकारी, आम्हा संसार कायकारी, मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी. ज्यावेळेस महाराजांना विचारलं तुम्ही तुमच्या भविष्य काळामध्ये, भावी काळामध्ये काय करणार आहात, तो भावी काळातील संकल्प जगद्गुरु तुकोबरायांनी आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलले. महाराज सांगतात, आम्ही भगवंताची कथा करणार, त्यांच्या नामाचा गजर करणार. करूयाची कथा नामाचा गजर. कथा म्हटले की आपल्या समोर एक दृश्य निर्माण होतं. एक व्यासपीठ असतं, व्यासपीठावरती एक कथाकार असतात, एक तबलजी असतो, ते हार्मोनियम गेली आता, ते काय प्रमोद महाराज काय म्हणतात त्याला, ऑर्गन,
सिंथ ते आला आता हो फार मंडपात उभा राहून नाचायला लागले आता अवघड परिस्थिती झाली फार ते उत्तरेकडे होतं पण आपल्याकडे पण वारा आलाय ते आता कठीण आहे असो ती कथा परंतु कथेचे प्रामुख्याने काही प्रकार सांगितले स्वरूप कथन गुण कथन लीला कथन आणि नामकथन स्वरूप कथन म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणे गाणे नाही म्हणणे वर्णन करणे कथेमध्ये नुसते गाणेच म्हणतात स्वरूपाचं वर्णन करणे स्वरूपाबद्दल बोलणे स्वरूपामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात एक निर्गुण स्वरूप एक सगुण स्वरूप मग निर्गुण स्वरूपाचं जर वर्णन करायचं ठरलं आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे सगुण स्वरूपाचं वर्णन आपण रोज हरिपाठामध्ये करतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या किंवा गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो याला स्वरूप कथन म्हणतात पुढे गुण कथन म्हणजे भगवंताच्या गुणांचं वर्णन करणे गुणानुवाद करणे गुण गायी न आवडी हीच माझी सर्व जोडी किंवा तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा किंवा अशीतगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे श्रुतरोवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारम नयत याला गुण कथन म्हणतात आणि पुढे आहे लीला कथन भगवंतांनी ज्या लीला केल्या आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो गायीन ते लीला चरित्र पवाडी किंवा एदशे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे याला लीला कथन म्हणतात आणि शेवटचा प्रकार आहे नामकथन सतत भगवंताचं नामस्मरण करत राहणे सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे किंवा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला याला नामकथन म्हणतात या न्यायाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही भगवंताची कथा करणार उच्च रावाने नामघोष करणार करू याची कथा नामाचा गजर मग ते साधक म्हणू लागले महाराज ठीक आहे तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते म्हणून तुम्ही भगवत साधना करू शकलात साधनेचा परिणाम सिद्धीनाम परमात्मा प्राप्ती ही तुम्हाला झाली परंतु जोपर्यंत तुमचा देहपात होणार नाही देह पडणार नाही तोपर्यंत भविष्य काळामध्ये भावी काळामध्ये तुम्ही भगवंताची कथा करणार त्यांच्या नामाचा गजर करणार परंतु त्याचं फल त्याचा परिणाम कारण प्रयोजनम अनुदिश्य मंदोपी न प्रवर्तते त्याचं फल काय त्याचं उत्तर महाराज पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये देतात आम्हा संसार कायकरी आम्हा संसार कायकरी आम्हा संसार कायकरी आम्हा संसार महाराजांना विचारलं त्याचं फल त्याचा परिणाम महाराज त्याचं उत्तर देतात आम्हा संसार काय करी करू याची कथा नामाचा गजर त्याचा परिणाम आम्हाला हा संसार काही प्रतिबंध करणार नाही परंतु दादा चिंतन करीत असताना संसार शब्दाचे अनेक अर्थ पुढे येऊन उभे राहतात आपल्या समोर संसार शब्दाचे 5 अर्थ सांगतो ऐका अज्ञानाला सुद्धा संसार म्हटलं जन्म मरणाला सुद्धा संसार म्हटलं तुम्ही आम्ही जो करतो प्रपंच त्याला देखील संसार म्हटलं अज्ञान जन्म मरण प्रपंच आणि काम क्रोधाधिक विकार याला सुद्धा संसार म्हटलं ऐका अज्ञानाला संसार म्हटलं याची व्याख्या पंचदशीकार करतात पंचदशीकार बोलतात को बुद्धी को आभासहा को वात्मात्र जगत कथम इति निर्णयतो मोह स्वयं संसार इष्यते ही बुद्धी कोण आहे
आभास कोण आहे, हे जगत कसं आहे, या सर्वांच्या निर्णयाबद्दल मोहनाम अज्ञानासने इति संसार इष्यते. अज्ञानाला संसार म्हटलं. चला पुढे. जन्म मरणाला सुद्धा संसार म्हटलं. याची व्याख्या शंकराचार्य करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, किंवा किती वेळा जन्मा यावे नित्य भावे पजित. जन्म मरणाला सुद्धा संसार म्हटलं. अज्ञान, जन्म मरण, जो तुम्ही आम्ही करतो प्रपंच, त्याला सुद्धा संसार म्हटलं. याची व्याख्या जगद्गुरु तुकोबाराय करतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, याला सुद्धा संसार म्हटलं. आणि सर्वात महत्वाचा काम क्रोधाधिक विकार, याला सुद्धा संसार म्हटलं. भगवंत अर्जुनाला बोलतात, अर्जुना, जोपर्यंत हा विकार रूपी संसार जीवाच्या अंतःकरणामध्ये जागा आहे तोपर्यंत माझी प्राप्ती होणं शक्य नाही. हे तिन्ही जीवी जव जागती, तिन्ही म्हणजे काम, क्रोध आणि लोभ, मुख्यतः तीन विकार घेतले. हा विकार रूपी संसार, हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, हे माझेही कान नाईकती देवही म्हणे. देव बोलतात, अर्जुना, हा विकार रूपी संसार जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणामध्ये जागा आहे तोपर्यंत माझी प्राप्ती होणं शक्य नाही. मग इथं तर महाराज छाती ठोकपणे सांगतात, काय करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मग नेमका अर्थ घ्यायचा कोणता? चारही अर्थाने अभंग सोडवता येईल, परंतु चार अर्थ घेऊन जर अभंग सोडवला तर काकडा आपल्याला सुरू करावं लागेल. म्हणजे एवढा वेळ लागेल बरं का भाऊ महाराज. आणि मला अगोदरच सांगितले 8:45 संपवा. त्याच्यामुळे हे चारही अर्थ घेता येणार नाही. त्याच्यामुळे यातला एकच अर्थ घेऊन अभंगाचं चिंतन करूया. सर्वात महत्वाचा काम क्रोधाधिक विकार रूपी संसार. महाराज सांगतात, आम्ही भगवंताची कथा करणार, त्यांच्या नामाचा गजर करणार, त्याचं फल, त्याचा परिणाम, हा विकार रूपी संसार आम्हाला भगवत भक्तीमध्ये अडचण निर्माण करणार नाही. करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. बर, हा विकार रूपी संसार भगवत भक्तीमध्ये कोणाला प्रतिबंध करण्याकरिता आला का? कोणाला आला, कसा आला, कुठे आला, आणि त्याच्यावरती जगद्गुरु तुकोबरायांनी कशी मात केली, या 2-3 मुद्द्याचं विस्तृत चिंतन आपल्याला पाहावं लागेल. ऐका. मुख्यतः काम, क्रोध, लोभ, 3 विकार आहेत. हा विकार रूपी संसार म्हणा. कामरूपी संसाराने भगवत भक्तीमध्ये कोणाला प्रतिबंध केला का? हो. श्री संत एकनाथ महाराज यडक्याच्या रूपकाने आपल्या जवळ, आपल्या समोर 10 जणांची यादी सांगतात. यडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेने, धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, भस्मासुर मुकला प्राणाशी, तीच गती झाली वालीशी, विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेली. हे सर्व आपल्यासारखे लुंगे सुंगे बुवा नव्हते बरं का, तत्वज्ञानी द्रष्टे ऋषी होते. कामरूपी संसाराने यांना भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध केला. क्रोधरूपी संसाराने कोणाला भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध केला का? हो. श्री संत एकनाथ महाराज प्रसंगासह यादी सांगतात भागवतामध्ये. ऐका. क्रोध झाला कपिल मुनीशी, तेने भस्म केले सगरासी, नारदे कुबेर पुत्रासी, वृक्षत्वाशी आणिले, दुर्वासाची संगता गोठी, त्याची कथा आहे मोठी, कोप आला शृंगीच्या पोटी, मेल्या सर्पासाठी शापिले, मुख्यत्वे शांती शनकाधिकाशी, द्वारी आडकाठी केली त्याशी, वैकुंठी शोभून यावेशी, जे विजयाशी शापिले. सज्ञानाची ऐशी स्थिती, मा इतरांची कोण गंती, आपण तर गंतीतच धरले नाही त्यांनी. हो. सज्ञानाची ऐशी स्थिती म्हणजे ते सर्व ज्ञानी भगवत भक्त होते, त्यांना सुद्धा क्रोध रूपी संसाराने भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध केला. काम, क्रोध, लोभ रूपी संसार भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध करतो का? हो. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवांनी काटेने झोडपलं, त्यावेळेस महाराजांना किती क्रोध यायला पाहिजे होता. अहो, जगद्गुरु तुकोबरायांनी मंबाजीकडे नुसतं डोळे वाचून पाहिलं असतं तर मंबाजी जळून भस्म झाला असता. परंतु महाराजांना माहित होतं हा क्रोध रूपी संसार भगवत भक्तीमध्ये अडचण निर्माण करू शकतो. उलट त्या काळातले महाराजांचे उद्गार ऐका. जगद्गुरु तुकोबराय देवाशी बोलले, भांडले नाही बरं का, बोलले, देवा बरं झालं, फार चांगलं झालं, तो मंबाजी मारत असताना त्याच्या हातून तू माझी सोडवणूक केली नाहीस, परंतु एक मात्र फार चांगलं केलंस, तो मारत असताना माझ्या अंतःकरणामध्ये क्रोधाची उत्पत्ती होऊ दिली नाहीस. ऐका. बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहोनिया अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले, शिव्या गाडी नीत नाही बहु फार विटंबिले, तुका मने बरे केले क्रोधा हाती सोडविले रे. एक मात्र फार चांगलं केलंस, तो मारत असताना माझ्या अंतःकरणामध्ये क्रोधाची उत्पत्ती होऊ
दिली नाहीस. बा काम, क्रोध आणि लोभ, लोभ रूपी संसार सुद्धा भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध करतो. कारण ज्यावेळेस आपण काम, क्रोध, आता लोभाचा विचार करतोय, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र भंडारा डोंगरावरती एकांत स्थानी जात असत, त्यावेळेस कामाचा विरोध झाला, क्रोधाचा विरोध झाला, लोभाचा सुद्धा. लोभ विरोध करतोच, कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तो नजराणा महाराजांनी स्वीकारला का? मी तर असं म्हणेल तो नजराणा महाराजांनी स्वीकारला पाहिजे होता, परंतु महाराजाला माहित होतं की हा नजराणा जर मी स्वीकारेल तर आपल्या भगवत भक्तीमध्ये बाधा येऊ शकते. स्वीकारला, स्वतःच्या संसाराची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वीकारला नाही. उलट त्या काळातले महाराजांचे उद्गार काय आहेत ऐका. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी परिस्थिती असताना सुद्धा स्वीकारला नाही. उलट त्या काळातले उद्गार ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधून पत्र लिहितात. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार, तुमचे रवित धन ते मज मृतिके समान. काम, क्रोध, लोभ हा विकार रूपी संसार भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध करू शकतो, परंतु महाराजांना त्याचा प्रतिबंध झाला नाही. उलट महाराजांनी त्याच्यावरची विजय मिळवला. काम, क्रोध, लोभ घातले बाहेरी, बैसले अंतरी. पांडुरंग स्वतः भगवंत अंतकरणामध्ये समाविष्ट केले असल्यामुळे त्यांना या विकार रूपी संसाराचा प्रतिबंध होत नव्हता. म्हणून महाराज छाती ठोकपणे सांगतात, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. ठीक आहे महाराज, तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते म्हणून तुम्ही भगवत साधना करू शकलात. साधनेचा परिणाम सिद्धीनाम परमात्मा प्राप्ती ही तुम्हाला झाली. जोपर्यंत तुमचा देह पडणार नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताची कथा करणार, त्यांच्या नामाचा गजर करणार. त्याचा परिणाम हा विकार रूपी संसार तुम्हाला भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध निर्माण करणार नाही. परंतु भगवत भक्तीमध्ये आणखी एक अडचण आहे, ज्याचं नाव आहे अहंकार, अभिमान. महाराजाला सांगू लागले, महाराज ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलीच असेल. ते साधक म्हणू लागले, नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या ओवीवरती बोलत असताना प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा गुले बुवा फार सुंदर बोलायचे. बुवा म्हणायचे, बुवा अज्ञानी माणसानं असं समजू नये की अहंकार आपल्याला सोडूनच देतो. बुवांचे शब्द आहेत ना. ते म्हणायचे, अज्ञानी माणसाने असं समजू नये की अहंकार आपल्याला सोडूनच देतो. अज्ञानी माणसं म्हणजे मेलेली उंदर अहंकाराच्या दृष्टीने. बुवांचे शब्द आहेत. परंतु ज्ञानाच्या नरडीचा घोट अगोदर घेतो बा असं म्हणजे अहंकार माणसाला सोडत नाही. मग महाराज अहंकार तुम्हाला भगवत भक्तीमध्ये अडचण निर्माण करेल, बाधा निर्माण करेल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाही, त्या अहंकाराला मी गुंतवलंय, त्या अहंकाराला मी काम लावलंय. कुठे गुंतवलं, काय काम लावलं, याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, 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 हरीचे दास लेवुती भूषण, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. कापतया भेने करी काळ, कापतया भेने करी काळ, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. कापे दया भेने करी काळ, कापे दया भेने करी काळ, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण, कापतया भेने करी काळ,
ज्यावेळेस महाराजांना सांगितलं हा अहंकार, हा अभिमान तुम्हाला बाधा करेल, त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही, त्या अहंकाराला मी गुंतवलंय. कुठे गुंतवलं, काय काम लावलं, याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिलं. महाराज बोलतात, म्हणवो हरीचे दास लेवुती भूषणे. आम्ही भगवंताचं दास्यत्व पत्करलेलं आहे, भगवंताची भूषण अंगावरती धारण करणार आहोत. असं असतं पहा, प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अहंकार असतो. निराभिमानी निरहंकारी एकही मनुष्य नाही. सुरुवातच माझ्यापासून करतो. कोणी म्हणेल मी कीर्तनकार आहे, कोणी म्हणेल मी मृदंगवादक आहे, कोणी म्हणेल मी पेटीवादक आहे, कोणी म्हणेल मी गायक आहे, कोणी म्हणेल मी श्रोता आहे, वक्ता आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अहंकार असतो. परंतु एक भगवत भक्ती सोडून, एक भगवंत सोडून इतर गोष्टीचा जर अहंकार धारण केला तर नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत. अहंकार असावा, अभिमान असावा, परंतु भगवंताचा, भगवत भक्तीचा. कारण भगवत भक्त सुद्धा अहंकारी असतात. ते अहंकार वाहतांनी आम्ही हरीचे भूषावया लागी, किंवा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. भगवंताचा, भगवत भक्तीचा त्यांना अहंकार असतो. निरभिमानी निरहंकारी एकही मनुष्य राहू शकत नाही, कारण अहंकार माणसाला गप्प बसू देत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगूच का? लोक म्हणते जाहिरात कसं काय ना, आपल्याकडे जाहिरात नसते ना, त्याच्यामध्ये खूप वाट बघाली जाहिरात कसं काय ना, कसं काय. एक छोटासा दृष्टांत सांगतो. अहंकार माणसाला कधीच गप्प बसू देत नाही. एक मनुष्य रोज सकाळी प्रातःविधी करण्याकरिता बाहेर दिशेला तांब्यात पाणी घेऊन जायचं, आणि काम आटोपल्यानंतर ते उरलेलं जे पाणी असतं तो एका झाडाला टाकायचं. असं करता 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 त्या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाली. असं सांगतात, कुठलीही गोष्ट सातत्याने 12 वर्ष जर केली तर एक तप तयार होत असते. मग कुठली असो, मृदंगाची साधना असेल, गायनाची साधना असेल, वक्तृत्वाची साधना असेल, मला 12 वर्ष पूर्ण झाले. एक तप तयार होतं आणि त्या तपाला फळ निश्चित असतं. बरोबर आहे? 12 वर्ष निष्ठेने न चुकता गुटखा खायचा, 13व्या वर्षी कॅन्सर. कारण तपाला फळ आहे महाराज. तप चांगलं केलं तर फळ चांगलं भेटेल, तप वाईट केलं तर फळ वाईट भेटेल. त्या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाली. मग तप झाल्यानंतर त्याला फल प्राप्त झालं. त्या झाडावरती एक भूत राहत होतं, पिशाच्च. ते भूत प्रसन्न झालं, पुढे येऊन भरायला, मी भूत आहे, तुला प्रसन्न झालो आहे, सांगशील ते करायला तयार आहे. त्याला वाटलं पगार देऊन नोकर भेटत नाही, बिन पगाराचा नोकर भेटतोय, काय हरकत आहे, चल माझ्या घरी. त्याने सांगितलं माझी एक अट आहे, ज्या क्षणाला तू मला काम सांगणार नाहीस त्या क्षणी मी तुला खाऊन टाकणार. तो मला ठीक आहे, भरपूर काम आहेत, चल. घरी घेऊन आला, घरातील कामे सांगू लागला, घरातील कामे संपली. शेतातील कामे सांगू लागला, शेतातील कामे संपली. कारण ते भूत होतं महाराज. पहिलं काम सांगितलं, दुसरं काम 8वे पर्यंत पहिलं काम समाप्त करून पुढे येऊन उभं राहायचं. सांग कामच शिल्लक राहील नाही. मग त्याला चिंता लागली, असा क्रोश झाला, वाळला. मित्राने विचारलं, का रे, कशाची चिंता तुला खाते? तरी सांगितलं, अडेगड्या, मला एक भूत प्रसन्न झालेला आहे, आणि त्या भूताची अशी अट आहे, ज्या क्षणाला मी त्याला काम सांगणार नाही त्या क्षणी ते मला खाऊन टाकणार. त्याने एक युक्ती कानामध्ये सांगितली. घरी गेला, हाई घरी आला, भूताला सांगितलं उद्या सकाळी आपल्याला मार्केटला जायचं आहे. उठले, स्नान संध्या आटोपली, मार्केटला गेले आणि एक मल्ल खांब विकत घेतला. घरी आले, भूताला सांगितलं हा जो खांब आहे आपल्या अंगणामध्ये रोवायचा. त्या भूताने अगदी 0 मिनिटामध्ये मल्ल खांब अंगणामध्ये रोवला. समोर येऊन उभारायला सांगा काम. त्याने सांगितलं हा जो खांब आहे ना, याच्या बुडापासून वर टोकापर्यंत जायचं. वर गेला का परत खाली यायचं, खाली आला का परत वर जायचं, वर गेला की परत. गोपाल महाराज काम संपेल का? त्या भूताने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. अरे, याला कोणीतरी गुरु भेटलेला दिसतोय. दृष्टांत संपला. ते भूत जसं बिना कामाचं राहू शकत नव्हतं, तसं अहंकार नावाचं भूत असतं, माणसाला कधी गप्प बसू देत नाही. मग एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीचा जर अहंकार धारण केला तर नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज बोलतात, म्हणवो हरीचे दास लेवुती भूषणे. प्रत्येक संप्रदायामध्ये बाह्यरंगाची भूषण आहेत. इतर संप्रदायाची भूषण सांगून जेवणाचा अमूल्य वेळ वाया घालवत नाही. परंतु वारकरी संप्रदायाची जी काही बाह्यरंगाची भूषण आहेत, अंगावरती धोतर असावा, शर्ट असावा, टोपी असावी, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळा असावी, कपडावरती गंध असावा, ही बाह्यरंगाची भूषण आहे. म्हणवो हरीचे दास लेवुती भूषणे. ठीक आहे महाराज, तुमच्या जीवनामध्ये सुसंस्कार होते म्हणून तुम्ही भगवत साधना केली, साधनेचा परिणाम सिद्धीनाम परमात्मा प्राप्ती ही तुम्हाला झाली. जोपर्यंत तुमचा देहपात होणार नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताची कथा करणार, त्यांच्या नामाचा गजर करणार, त्याचं फल, त्याचा परिणाम तुम्हाला संसाराची भीती नाही, तो संसार अडवा येणार नाही. बरं ठीक आहे, अहंकारही तुम्ही सांगितलं भगवंत
भगवंताच्या ठिकाणी गुंतवला. मनवो हरीचे दास लेवती भूषणे कापेत मनवो हरीचे दास लेवती भूषणे. परंतु याचं फल काय, याचा परिणाम काय, याचं उत्तर महाराज याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये. कापे तया भेने करी काळ कापे तया भेने कापे तया भेने कलिकाल कापे तया भेने. मनवो हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कापे तया भेने कळी काळ. ज्यावेळेस महाराजांना विचारलं तुम्ही मनवो हरीचे दास लेवती भूषणे ही भूषण अंगावरती धारण करणार, याचं फल याचा परिणाम महाराज सांगतात. कापे तया बेने कळी काळ. आम्हाला पाहून कळी काळ सुद्धा थर्र कापणार. सुज्ञ श्रोते म्हणतील महाराज भगवंताची कथा करणार, भगवंताचं दास्यत्व पत्करणार, भगवत भक्तीची भूषण अंगावरती धारण करणार. आणि कापे तया बेने कळी काळ याचा अर्थार्थी संबंध काय. कळी काळ म्हणजे यम, यमाची सत्ता स्वतंत्र आहे. आणि मग इथे कापे तया बेने कळी काळ, परंतु यमाची सत्ता स्वतंत्र नसते. भगवंताच्या सत्तेच्या अंतर्गत यमाची सत्ता असल्यामुळे भगवंत यमराजाला सांगतात आणि यमराज आपल्या दूतांना सांगतात, बाबा रे, जिथे भगवंताची कथा चालू असेल चोराड्याला तुम्ही जाऊच नका, नव्हे तर त्या गावाच्या शिवेवर सुद्धा तुम्ही जाऊ नका. यमधर्म सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता, जेते होय हरिकथा सदा घोषनामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे होवती. म्हणून महाराज बोलतात कापे तया बेने कळी काळ. मनवो हरीचे दास लेवती भूषणे कापे तया बेने कळी काळ. ठीक आहे महाराज, परंतु भगवत भक्ती अत्यंत कठीण असते. भगवत भक्तीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात, अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. आणखी कोणकोणत्या अडचणी, कोणते प्रतिबंध असतात त्याची थोडक्यात यादी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितली. आशा भयलाज आडन येते. आशा भयलाज आडन येते. आशा भयलाज आडनये चिंता. आशा भयलाज आडनये चिंता. ऐसे तया सत्ता समर्थाचे, ऐसे तया सत्ता समर्थाचे. मनवो हरीचे दास लेवती भूषण. मनवो हरीचे दास लेवती भूषण. ऐसे तया सत्ता समर्थाची. ऐसे तया सत्ता समर्थाचे. मनवो हरीचे दास लेवती भूषण. मनवो हरीचे दास लेवती भूषणी. भगवत भक्ती अत्यंत कठीण असते. भगवत भक्तीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. स्वतः महाराजांनी सांगितलं भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. भगवत भक्ती अत्यंत कठीण असते. महाराज सांगतात आशा, भय, लाज आणि चिंता 4 प्रतिबंध सांगितले. भगवत भक्तीमध्ये आशा नावाचा प्रतिबंध आहे. आशाग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. भयनाम भीती, दहशतग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. आशा, भय, लज्जाग्रस्त अंतकरण
भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. आणि चौथा प्रतिबंध चिंता. चिंताग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. आशाग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीची आशा कधीच संपत नाही महाराज. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. आशा ही फार विचित्र असते महाराज. आशा नावाची बेडी जर पायामध्ये पडली तर मनुष्य धावायला लागतो. आशा फार विचित्र असते. माणसाची आशा कधीच संपत नाही. किती जरी मनुष्य पळाला तरी आशा संपत नाही. आशा फार विचित्र असते. आशा नावाचा प्रतिबंध भगवत भक्तीमध्ये असतोच. रामायणातील एक प्रसंग आहे. एक वेळेस श्री रामप्रभू आणि सीतामाता वेश पालटून रात्री सगळी नगरी झोपल्यानंतर आपल्या नगरीमध्ये फिरायला गेले. कोणाची काय समस्या आहे, अडचण आहे, चिंता आहे. फिरत असताना अचानक एका झोपडीजवळ थांबले. कसला तरी आवाज त्या झोपडीमधून येत होता. तिथे थांबल्यानंतर ती झोपडी होती एका ब्राह्मणाची. त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला म्हणू लागली, अहो आपल्या मुलांची मौंजी बंधन करायचं आहे, मौंज करावी लागेल. ते म्हटले आपल्याकडे मौंजी बंधन करायला पैसे नाहीत. त्यावेळेस तिने सांगितलं, माझ्या गळ्यातलं जे काही मंगळसूत्र आहे ते घ्या, सोनाराकडे ठेवा आणि करा. हे प्रभूंनी ऐकलं. घरी आले. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दूत त्या ब्राह्मणाकडे पाठवला. तिथे पाठवल्यानंतर ते ब्राह्मण आले. त्या कोशग्रहाच्या अध्यक्षांना सांगितलं, सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जेवढं काही धन यांना नेता येईल तेवढं नेऊ द्या. ते म्हणजे ठीक आहे. कोशग्रहांनी ते कोश उघडलं. ते आले ब्राह्मण देव आपलं पंचा उपरणे घेऊन. त्याच्यामध्ये ते धन टाकायचे, गाठोडं बांधायचे, घरी नेऊन टाकायचे. असं करता करता त्यांचं घर भरलं धनानं. शेजारची खोली भाड्याने घेतली, त्यातही टाकलं. मग काय शेवटी मात्र दिवस मावळतीकडे झुकत असताना शेवटचं गाठोडं बांधलं आणि दिवस मावळला, अंधार पडला. मग त्या अध्यक्षांनी सांगितलं, हे पहा प्रभूंनी सांगितलेलं आहे उदयापासून मावळेपर्यंत. आता दिवस मावळलेला आहे, हे गाठोडं तुम्हाला नेता येणार नाही. ते ब्राह्मणदेव त्यांच्याशी भांडू लागले. का तर हे सूर्य मावळण्याच्या अगोदर गाठ मारलेली म्हणजे मी नेणारच. भांडणं लागलो, एवढे भांडणं लागले. प्रभू तिथे आले. प्रभूंनी सांगितलं, रात्री तुमच्या दोघांचं संभाषण मी ऐकलं. एका मौंजी बंधनासाठी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडायला तुम्ही निघालेले. एवढं मोठं धन तुम्हाला प्राप्त झालंय तरी पण तुमची आशा आशा माणसाची कधी संपत नाही. आशा ही फार विचित्र असते. तुमचं आमचं जाऊ द्या, स्वतः जगद्गुरु तुकोबरायांनी या तिन्हीसाठी 3 दृष्टांत गाथेमध्ये सांगितले. आशेसाठी 3 दृष्टांत सांगितले. ऐका. मग आशेमुळे कोण कोण बंधनाला कारणीभूत ठरतं. महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. माकडं पकडणारी लोक काय करतात माहितीये का, एक घागर घेतात. घागर तुमच्याकडे घागर असते का तुमच्या भागात? घागर कशी असते, तिचं तोंड छोटं असतं आणि खालचा डेरा मोठा असतो. मग घागरीमध्ये जर आपण हात घातला, बरोबर आहे, घागरीमध्ये जर हात घातला तर जातो आणि बाहेरही निघतो. परंतु आतमध्ये हात घातल्यानंतर जर मूठ मारली तर हात बाहेर निघत घरी मुठीसी धरिले फुटाने गुंतले तेने हात त्याचे गुंतले तेने हात त्याचे माकडे हातीसी धरिले फुटाने गुंतले तेने गुंतलेचे माकडं धरणारी माणसं काय करतात, घागर घेऊन एका जंगलामध्ये जातात आणि त्या घागरीमध्ये फुटाणे ठेवतात. असं सांगतात माकडाला फुटाणे फार आवडतात. मग माकड त्या घागरीजवळ जातं, मध्ये हात घालतं आणि फुटाण्याची मूठ मारतो. हात बाहेर निघत, मूठ सोडल्यानंतर हात बाहेर निघणार आहे, परंतु त्या फुटाण्यामध्ये त्याची आशा गुंतलेली असते. मूठ काही सोडित नाही, हात काही बाहेर निघत नाही. तेवढ्यामध्ये तो गारुडी येतो, त्याला पकडतो आणि घेऊन जातो. माकडे मुठीसी धरिले फुटाणे गुंतले ते नेने हात तेथे. या फुटाण्यामुळे आपण बंधनाला कारणीभूत ठरणार आहोत हे त्याला कळत नाही. दुसरा दृष्टांत सांगितला मासे पकडणाऱ्या लोकांचा.
लोक म्हणतील महाराज काय अगोदर माकडं मासे पकडत होते? मासे पकडणारे लोक काय करतात, एक गळ असतो, गळ आणि त्या गळाला आमिषाचा तुकडा लावतात आणि गळ पाण्यामध्ये फेकतात. पाण्यामध्ये फेकल्याबरोबर मासा धावत येतो आणि त्या माशाला तो गळ दिसतच नाही. त्या आमिषाचा तुकडा गळासहित गिळंकृत करतो आणि फुटवणिया घसा मरण. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा, फुटवणिया घसा मरण पावी. आमिषाच्या मिसे म्हणजे त्या आमिषाच्या आशेमुळे बंधनाला कारणीभूत ठरतो, नव्हे तर मरण पत्करतो. तिसरा दृष्टांत सांगितला हरणाचा. हरण पकडणारे लोक काय करतात, जंगलामध्ये जाळं पसरवतात आणि त्याच्यावरती नकली हरण ठेवतात आणि असलीपेक्षा नकली वस्तू कधी चमकदारच असतात. मग ते असली हरण धावत येतं, त्या हरणीजवळ गेलं की त्या जाळ्यामध्ये गुंफले जातं. सुटायाचा काही करीतो उपाय, अधिकची पाय गोविले. म्हणजे असा बंधनाला कारणीभूत होतो, आशाही बंधनाला कारणीभूत ठरते. चला पुढे. भयनाम भीती, दहशतग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल भगवत भक्तीमध्ये कशाची आली भीती? हो, पूर्वीच्या काळामध्ये हिंदू धर्मीयांना मारून मुस्लिम धर्मामध्ये प्रविष्ट करायची दहशतीपोटी. तो काळ फार विचित्र होता महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचं छोटंसं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती दहशतीचा काळ होता. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना औरंगजेबाच्या मुलांनी रहुल्ला खाननी बंदिस्त केलं. बंदिस्त करून तुळापूरच्या छावणीमध्ये आणलं. तिथे आणल्यानंतर साखळदंडाने बांधून ठेवलं आणि त्यांच्या पुढे 3 अटी ठेवल्या. फितुरी करणाऱ्या सरदारांची नावे सांगा, मोगली सरदारांची नावे सांगा, हिंदूचा खजाना कोठे ठेवला आहे तो सांगा आणि इस्लाम धर्म स्वीकारा. 3 अटी ठेवल्या. राजाने नकारार्थी मान हलवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबार भरवला. औरंगजेब सिंहासनावरती येऊन बसला. पुन्हा अटी वाचून दाखवल्या. छत्रपती संभाजी महाराजाने नकारात्मक मान हलवली. राजांच्या डोळ्यातील तेज औरंगजेबाला खपलं नाही. लगेच शिक्षा ठोठावली. इनकी आके निकाल दो. एक सरदार तापलेला सळया घेऊन पुढे आला. त्याला राजाच्या डोळ्यातील तेज दिसत होतं. त्याला माहित होतं की हे डोळे काढण्याकरता नाहीत. त्याच्या ओठातून आपोआप शब्द बाहेर पडले, हे आके निकालने के लिए नहीं है, हे आखे रखने के लिए है. आणि हातातल्या सळया गळून पडल्या. लगेच हंटराचा झपका मारला, बाजूला काढले, त्याचे हात कलम केले. पुन्हा दुसरा सरदार आला. पुन्हा सळया उचलल्या. त्यालाही राजाच्या डोळ्यातील तेज दिसत होतं. परंतु त्याला माहित होतं आता जर राजाच्या डोळ्याच्या डोळ्यामध्ये नाही घातल्या तर माझे हात कलम केल्या जातील. स्वतःचे डोळे घट्ट मिटवले आणि राजांच्या डोळ्यामध्ये सळया घातल्या. कवी कलशांचे डोळे बाहेर काढले, राजांचे डोळे बाहेर काढले. पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबार भरवला. पुन्हा अटी वाचून दाखवल्या. औरंगजेबाला वाटलं दहशतीपोटी भीतीपोटी एखादी अट मान्य करतील, परंतु राजाने नकारार्थी मान हलवली. पुन्हा दुसरी शिक्षा ठोठावली. इनकी खाल उधेड, संपूर्ण अंगाचं कातड सोलून काढा आणि अंगावरती मिठाचं गरम पाणी टाका. काय जीव म्हटला असेल महाराज. नुसता इतिहास वाचला किंवा ऐकला तर अंगावरती शहारे उभे राहतात. प्रत्यक्षात किती मोठी दहशत भीती निर्माण झाली असेल, परंतु राजाने नकारार्थी मान हलवली. पुन्हा दरबार भरवला. पुन्हा अटी वाचून दाखवल्या. पुन्हा तिसरी शिक्षा ठोठावली. इनकी जबान निकाल दो. स्वतः राजांची जीभ सांडशी म्हणजे लोखंडी सांडशीने मुळासकट उपटण्यात आली. कवी कलशांची जीभ मुळासकट उपटण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये उभे असणारे राजे, परंतु पुन्हा नकारार्थी मान हलवली. स्वतःचा प्राण गमावला, परंतु दहशतीपोटी भीतीपोटी एकही अट मान्य केली नाही. दहशतग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. चला पुढे. आशा, भय, लज्जा. लज्जा नाम लाज. लज्जाग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल भगवत भक्तीमध्ये कशाची आली लाज? काही लोकांना कीर्तन ऐकायला लाज येण्याची लाज वाटते. काही लोकांना मंडपात बसण्याची लाज वाटते. काही लोकांना टाळ घेऊन उभा राहण्याची लाज वाटते. काही लोकांना धोतर घालण्याची लाज वाटते. काही लोकांना टोपी घालण्याची लाज वाटते. काही लोकांना भाऊ महाराज गंध लावण्याची लाज वाटते. ज्या गंधाकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठं रणकंदन केलं, त्याच गंधाला हिंदू धर्मातील माणसं विसरली. काही माणसं तर प्रमोद महाराज जन्मल्यापासून मरेपर्यंत गंध लावत नाहीत. शेवटी मेल्यानंतर तो रुपयाच त्यांच्या डोक्याला चिटकवत असते. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे. लज्जाग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. आशा, भय, लाज. चौथा प्रतिबंध सांगितला चिंता. चिंताग्रस्त अंतकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीची चिंता कधीच पूर्ण होत नाही. कधीच चिंता कधी समाप्त होत नाही. उलट चिंता ही माणसाला जाळत असते. सजीवम दहते चिंता. चिंता ही सजीव माणसाला जाळते. निर्जीव माणसाला चिंता जाळते, परंतु सजीव माणसाला चिंता जाळते. चिंता फार विचित्र असते महाराज. त्याकरता एक छोटासा दृष्टांत सांगतो. वर पहा.
तुम्हाला आम्ही काय खाली पाहतोय काय दादा? काही काही गावामध्ये ना इथलं नाही सांगत भाऊ महाराज, हे जे श्रोते असतात ना ते खालीच बघतात, काय गाठोडं पुरलेलं असतं माहित नाही, परंतु इथला श्रोता फार सुंदर आहे, म्हणजे एकदम टवटवीत सूर्यफुलासारखा. ते बिया आलेलं नाही, सूर्यफूल. एक दृष्टांत सांगतो कसे करता. लज्जा चिंता कधी समाप्त होत नसते. ऐका, एका माणसाला, तिकडे लक्ष देऊ नका, इकडे ऐका. एका माणसाला 10 किलोचा सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलोचा सोन्याचा पुतळा सापडला. सर्व गावामध्ये चर्चा, अमुक व्यक्तीला 10 किलोचा सोन्याचा पुतळा सापडला. सर्व गाव तो पुतळा पाहण्याकरता गर्दी करू लागला. असं करीत असताना आपल्या दादासारखी एक चाणाक्ष व्यक्ती ते पुतळा पाहण्याकरता गेली. त्याने पाहिलं ज्या व्यक्तीला पुतळा सापडलाय तो व्यक्ती एका घराच्या कोणत्यामध्ये डोक्याला हात लावून कसली तरी चिंता करते. जवळ गेले, विचारलं का हो तो पुतळा तुम्हाला सापडला? हो. 10 किलोचा आहे? हो. सोन्याचा आहे? हो. मग कशाची चिंता करताय? त्यांनी सांगितलं तो पुतळा तुम्ही व्यवस्थित पाहिला नाही. चला जवळ गेले, पुतळा उचलला. त्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, काय? हा पुतळा 10व्या क्रमांकाचा आहे. ते म्हणाले पहिला असला काय, 10व्या असला काय, 9व्या असला काय, सोन्याचा आहे ना, तुम्हाला सापडलाय ना, चिंता कशाची करताय? त्याने सांगितलं नाही, ज्या आरती हा पुतळा 10व्या क्रमांकाचा आहे त्या आरती पृथ्वीच्या पाठीवरती कुठेतरी 9 पुतळे असतील आणि ते मला कधी सापडतील त्याची चिंता करतो. बघा चिंता किती विचित्र असते. माणसाची चिंता कधीच संपत नाही महाराज. किती जरी प्राप्त झालं तरी चिंता संपत नाही. आणि चिंताग्रस्त अंतःकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. आशा, भय, लाज आणि चिंता हा झाला पूर्व पक्ष. परंतु आता उत्तर पक्ष पाहावा लागेल, कारण महाराज काय म्हणतात? आशा, भय, लाज आड नये, चिंता आशा आड नये, भय आड नये, लज्जा आड नये आणि चिंता सुद्धा आड नये. हे चारही प्रतिबंध आम्हाला आडवे येत नाहीत. मग महाराजांना खरेच हे चारही प्रतिबंध आडवे येत नव्हते का? एका मिनिटात सांगतो, ऐका. जगद्गुरु तुकोबारायांना आशा नावाचा प्रतिबंध आडवा येत नव्हता, कारण महाराज एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीची आशा कधीच करत नव्हते. स्वतःच्या धर्मपत्नीला सांगितलं, आवले देव पाहण्यासाठी सायास कर, नाशिवंत पदार्थाची आशा करू नको. देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. आणि स्वतः महाराज सुद्धा कधी आशा, किंवा तुका म्हणे विष्णुदासा, नाही आशा दुसरी त्यांना आशा नसते. भय म्हणजे दहशतग्रस्त अंतःकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीमध्ये भीतीग्रस्त अंतःकरण भक्तीमध्ये रंगल्या जाऊ शकत नाही. परंतु महाराजांना भीती वाटण्याचं कारणच नव्हतं, कारण महाराज दास कोणाचे होते? मोदीचे का? देवाचे दास होते ना. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, घात आघात निवारी, छाया पितांबरे करी, भूमीवरी कोण ऐसा, गांजू शके हरीच्या दासा. आम्हा हरीच्या दासा, भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी. देव उभा मागे पुढे, उभवी कोणे संकटी. आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रैलोकी. त्रैलोक्यामध्ये सुद्धा भीती नाही. आशा, भय, तिसरा प्रतिबंध लज्जाग्रस्त अंतःकरण भक्तीमध्ये रंगले जाऊ शकत नाही. परंतु जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्तीमध्ये कशाची लाज धरत नव्हते. स्वतः महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे नाचो निर्लज्ज होऊनी, म्हणून लज्जा नावाचा प्रतिबंध नव्हता. चौथा प्रतिबंध चिंता. चिंताग्रस्त अंतःकरण भक्तीमध्ये रंगले जाऊ शकत नाही. परंतु महाराज एक भगवंत सोडून, एक भगवत भक्ती सोडून इतर गोष्टीची चिंता कधीच करत नव्हते. किंवा स्वतः महाराजांनी सांगितलं, ज्यावेळेस भगवंत अंतःकरणामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस चिंता गावातून पळून जाते. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आले आला नारायण तयाच्या अंतरा. अंतःकरणामध्ये प्रवेश केला की चिंता पळून जाते. किंवा चिंता नाही गावी विष्णुदासांची, त्यांच्या गावात सुद्धा चिंता येत नाही. आणि मग स्वतःच्या धर्मपत्नीला पण सांगितलं, आवले कशाची चिंता करू नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. स्वतः महाराज सुद्धा चिंता करत नव्हते. म्हणून हे चारही प्रतिबंध महाराजाला आडवे येत नव्हते.
म्हणून महाराज सांगतात आशा बैलाज आड नये चिंता. परंतु हे चारी प्रतिबंध आडवे न येण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर याचं उत्तर महाराज याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये देतात. ऐसी तया सत्ता समर्थाची. आम्ही ज्याची कथा करणार, ज्याचं दास्यत्व पत्करणार तो कसा आहे? समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असल्यामुळे त्याच्या सत्तेनं हे प्रतिबंध आम्हाला आडवे येत नाहीत. आशा भयलाज आड नये चिंता. ऐसी तया सत्ता समर्थाची. तो किती समर्थ आहे? एका मिनिटात सांगतो ऐका. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी आबुते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाते चाळिता. याची निमिला साता काळू ग्रासी तसे होता, हे मनियागते पंडुसुता सकळे ऐसा जो समर्थ. असा तो समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असल्यामुळे त्याच्या सत्तेनंच हे प्रतिबंध आम्हाला आडवे येत नाहीत. आशा बैलाज आड नये चिंता. ऐसी तया सत्ता समर्थाची. परंतु महाराजांच्या समोर जे साधक होते ते म्हणू लागले, महाराज आता जरी 8:45 वाजले असतील तरी आणखी एक प्रतिबंध भगवत भक्तीमध्ये आहे आणि ज्याचं नाव आहे संगती. ज्यावेळेस तुम्ही कीर्तन करण्याकरता, कथा करण्याकरता लोकांच्या संगतीमध्ये जाल, त्या लोकांची संगती तुम्हाला बिघडू शकते. कारण महाराज तुम्हीच सांगितलं, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन त्याजावा दुर्जन संगती. जीवनमुक्त जरी असेल, ज्ञानी जरी असेल, तो जर संगतीमध्ये गेला तर ती संगती त्याला बिघडवू शकते. मग महाराज ज्यावेळेस तुम्ही कथा कीर्तन करण्याकरता लोकांमध्ये जाल, त्या लोकांची संगती तुम्हाला बिघडवू शकते. परंतु महाराज त्यांच्या बापाचं वारस जेवलेले होते. महाराज सांगतात नाही, आम्ही अशा लोकांची संगती करणार की त्या लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमचा संकल्प पूर्णत्वाला जाणार आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आम्ही भोगणार. नेमकी कोणाची संगती करणार याचा उल्लेख महाराज अभंगाच्या शेवटच्या. तू का म्हणे करू ऐशियाचा संग, तू का म्हणे करू ऐशियाचा संग. जेनो हे भंग चिंतनाचा मनू हरीचे दास. लेऊती भूषणे मनू हरीचे दास. लेऊती भूषणे जेनो हे भंग रखुमाई 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 विठोबा रखुमाई 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 ज्यावेळेस महाराजांना विचारलं तुम्ही लोकांच्या संगतीमध्ये जाल, त्या लोकांच्या संगतीचा परिणाम तुमच्यावरती होणार.
महाराज सांगतात नाही, आम्ही अशा लोकांची संगती करणार की त्या लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमचा संकल्प पूर्णत्वाला जाणार आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आम्ही करणार घेणार. परंतु नेमकी कोणाची संगती करणार याचा नामनिर्देश केलेला नाही. शक्यतो बघा तुम्ही, ज्या वेळेस भगवंताकडे संत संगतीची मागणी केली त्या वेळेस महाराजांनी आध्यारूत पद वापरलं. याला आध्यारूत पद म्हणतात. म्हणजे संत संगतीच अभिप्रेत असते परंतु संत शब्दाचा उल्लेख केलेला नाही. ऐका, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. संताचा उल्लेख केला का? तो कोण अभिप्रेत आहे? संतच. याला आध्यारूत पद म्हणतात. माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून, ऐसियाचे मनी अर्थ माझे, ते माझे स्वयरे स्वजन सांगाती, पाया ठविती विठोबाचे. किंवा कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. हे सर्व आध्यारूत पद आहेत. या न्यायाने आज देखील जगद्गुरु तुकोबराय आध्यारूत पद वापरतात. तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेने नव्हे भंग चिंतनाचा. याचा अन्वय असा करावा लागेल, जेने चिंतनाचा भंग नव्हे ऐसियाचा संग करू. म्हणजे ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चिंतनामध्ये व्यत्यय येणार नाही, अडचण निर्माण होणार नाही, अशा साधू संतांची संगती आम्ही करू. कीर्तनाचा मर्यादित वेळ संपलाय परंतु माझं शेवटचं चिंतन संपलं नाही. शेवटच्या चरणावर 5-10 मिनिटं तरी बोलावं लागेल. क्षमा करून 9 वाजेपर्यंत 9ला संपवतो बरोबर. चालेल? एक 10 मिनिटं घेतलं तर चालेल. 3 प्रकारची संगती असते: कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती पूर्वजन्मीच्या पापाने प्राप्त होते, विसंगती पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने प्राप्त होते आणि सत्संगती पूर्वजन्मीच्या पुण्याने प्राप्त होते. कुसंगतीचं फल आहे नरक, विसंगतीचं फल आहे पश्चाताप, सत्संगतीचं फल आहे मोक्ष. कुसंगती सोडावी लागते, विसंगती भोगावीच लागते आणि सत्संगती प्रयत्नपूर्वक करावी लागते. एका मिनिटात सांगतोय का कुसंगती कशी असते? याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये फार सुंदर सांगितलं. महाराजांनी सांगितलं, आपण सर्वांनी ढेकण पाहिलं का? ढेकण तुमच्या गावामध्ये घरामध्ये जर ढेकण निघाला तर किती किलोचा हातोडा वापरतात मारण्याकरता मुलींना? ढेकणच माहित नसेल त्यांना. म्हणजे ढेकणाला नुसतं नख वाकडं केलं तर ढेकण मरतो, ढेकणाला काठिन्य नाही. बरं मौला आहे का? कशी किलो विकत भेटतात दुकानावर? मौलही नाही, काठिन्यही नाही. आता चला हिऱ्याकडे. एक हिरा पृथ्वी मोलाचा असतो. हिरा माहित आहे ना? आपणच हिरे येत. एक हिरा पृथ्वी मोलाचा असतो, अब्जावधी कोट्यावधी किमतीचा असतो. बरं हिऱ्याला काठिन्य किती आहे? स्वतः महाराजांनी सांगितलं, हिरा जर ऐरणीवर ठेवला आणि वरून जर घन मारला तर तो हिरा ऐरणीमध्ये घुसतो. ऐरण कशाच्या लाकडाची असते? बोरीच्या, बाबळीच्या, लिंबाच्या? शुद्ध पोलादाची असते, नाही पोलादाचा असतो. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा करणीचा. म्हणजे हिऱ्याला काठिन्य आहे, मौलही आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तो हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर अक्षरशः पाणी होतो. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडला साधू. तसं साधू जर कुसंगतीमध्ये गेला तर ती संगती त्याला बिघडवू शकते. कुसंगती सोडावीच लागते. विसंगती पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने प्राप्त होते. विसंगतीचं फल आहे पश्चाताप आणि विसंगती सोडता येत नाही. विसंगती मात्र भोगावीच लागते. विसंगती सोडता येत नाही. विसंगती कशी असते याचंही उदाहरण गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर सांगितलं. पण कीर्तनकारांनी गाथा का गुंडाळून ठेवलाय मला तेच कळत नाही. प्रमोद महाराज, गाथेमध्ये काय कमी हो? ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये कशाची कमतरता आहे? ते गुंडाळून ठेवलं. एक म्हणतो आई माझा मायेचा सागर, एक म्हणतो लागे फुटाया कळसर पक्षीनी जाई भेटाया. अरे काय लावलंय? फार विचित्र परिस्थिती झाली महाराज. माझ्याकडे आता वेळ नाही, नाहीतर संप्रदाय फार वेगळ्या दिशेने जातोय दादा. याच्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे. संप्रदाय आतून पोखरला जातोय. कधीतरी एवढा मोठा स्फोट होईल की त्यावेळेस आपण बघायला सुद्धा राहू शकणार नाही. अंतकरण पिळवटतं आतून महाराज. फार वेगळ्या दिशेने कीर्तन परंपरा चाललेली आहे. हे काही 9-10 टोळके आहेत, ते वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत कीर्तन परंपरेला. आणि याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर समाज जबाबदार आहे महाराज. समाज. हे जे कीर्तनाची जे नियोजक मंडळी
मंडळी असते ना ते जबाबदार आहेत. तो एक कीर्तनकार 41,000 51,000 बुडाखाली फॉर्च्युनर घेऊन येतो आणि 41,000 रुपये त्याच्या मड्यावरती घालतात. काय सांगतो तुम्हाला तो कीर्तनामध्ये, त्याचं कीर्तन जर पिळलं तर एक ओवी किंवा एक प्रमाण पाडणार नाही. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराज. परंतु फार विचित्र समाजाची दृष्टी फार बदललेली आहे. हो आओ प्रमोद महाराज, पहिली चाल झाल्यानंतर जर तुम्ही मंडपात येऊन बसलात ना तर तुमच्या लक्षातच येणार नाही अभंग कोणता घेतलाय. तो 2 तास अभंगाला स्पर्शच करत नाही. एवढी विचित्र परिस्थिती निर्माण झाली महाराज. सोडवत नाही, सोडतो. भाऊ महाराज म्हणतात तो अभंग सोडवत नाही, सोडूनच देतो डायरेक्ट. फार विचित्र परिस्थिती निर्माण. चलो विषयांतर होईल. असो, मी विसंगतीवरती बोलत होतो. विसंगती सोडता येत नाही, विसंगती भोगावीच लागते. जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर दृष्टांत दिला. महाराजांनी सांगितलं एका कर्नाटकातल्या स्त्रीने एका महाराष्ट्रीयन पुरुषासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये विसंगती तयार झाली. मग कर्नाटकामध्ये भाषा वेगळी, महाराष्ट्रामध्ये भाषा वेगळी. अहो इथं जिल्हा बदलला की भाषा बदलते. आता प्रांत भिन्न सांगितला आहे. हो भाऊच्या इकडची भाषा वेगळी, आमच्या इकडची भाषा वेगळी. जिल्हा बदलला की भाग बदलला की भाषा बदलते. मग लग्न झाल्यानंतर दोघांची विसंगती तयार झाली. त्याची बायको त्याला जवळ बोलवायची. मग कानडी भाषेमध्ये जवळ यायला काय म्हणत असतील, इलबा. इलबा म्हणजे इकडे ये, जवळ ये. ती इलबा म्हणायची आणि तो दूर पळून जायचा. तू म्हणायचा काय म्हणते कोणाच ठाऊक. कानडीने केला मराठा भ्रता, एकाचे उत्तर एकाने, तिने पाचारिले इलबा म्हणून येरुपळ्यान काय झाली. याला म्हणायचं विसंगती. विसंगती फार विचित्र असते महाराज. एक दृष्टांत सांगूच का भाऊ विसंगतीवरती? ऐका, फार सुंदर दृष्टांत. एका माणसाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याला विसंगत स्वभावाची बायको प्राप्त झाली. त्याला वाटायचं पंढरपूरला जावं, आळंदीला जावं, चोराड्याला सप्ताह चालू आहे तिथं जावं, परंतु ती काही त्याला जाऊ देत नसे. ती होती नास्तिक आणि हा होता आस्तिक. मग एके दिवशी त्याच्या घरासमोरून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला निघाली. 5-6 वारकरी धावत गेला, दर्शन घेतलं. वारकरी बा आज दुपारचं जेवण तुम्ही माझ्या घरी करा. वारकरी म्हणले काही हरकत नाही. आले. घरासमोर एक चिंचेचं झाड होतं. मस्त झाडाखाली बसले, सर्वांगाचा घाम पुसला. हा आतमध्ये गेला आणि आपल्या धर्मपत्नीला सांगू लागला आज दुपारचं जेवण वारकरीला आपल्याला घालायचं आहे. ती लगेच कडाडली. काय अक्कल आहे का तुम्हाला? घरामध्ये अन्नाचा कण नाही आणि वारकरी घेऊन आलात. मी सीधा आणून देतो, तू स्वयंपाक कर. ते म्हणे ठीक आहे. त्याने पिशवी घेतली आणि गेला तो दुकानात. तो गेला की तेवढ्यात आमच्या मराठवाड्यामध्ये महिलांच्या भाषेत त्याला 5 पदरी गळा म्हणतात. त्या मावशीने 5 पदरी गळा काढला आणि रडायला लागली. वारकऱ्यांना वाटलं मावशीला काय चावलं का काय कोणास ठाऊक. एक दादासारखे वारकरी आतमध्ये गेले. मावशी का रडताय, काय झालं? तिने सांगितलं माझा नवरा फार विचित्र आहे. तुमच्यासारखे गरीब गरीब वारकरी धरून आणतो, या चिंचेच्या झाडाला उलटे टांगतो, खालून मिरच्याचा धूर देतो, मुसळाने बडवतो. ते म्हणले बापरे, आता जेवण काही परवडणार नाही. पिशव्या गोंडाळ्याने निघाले. ते निघाले तेवढ्यात हा सीधा घेऊन आला. त्याला वाटलं अरे अरे आपली पत्नी नक्की भांडली असावी, काहीतरी बोलली असावी. आतमध्ये गेला, पत्नीला विचारू लागला काय बोलली का, भांडली का? तिने सांगितलं काय विचित्र वारकरी घेऊन आला. एक मनाला दोरी दे, एक मनाला मुसळ दे, एक मनाला मिरच्याचं पोत दे. कुठून देणार? अरे आपल्या घरी मिरच्या होत्या, दोरी होती, मुसळ होती. वारकरी जर मागत होते तर द्यायला पाहिजे होतं. त्याने पोत खांद्यावरती घेतलं, दोरी अडकवली, मुसळ हातात घेतलं, पाठीमागे धावू लागला. वारकरी दादा थांबा. दोरी आणली, मुसळ आणली, मिरच्या आणल्या. थांबा थांबा थांबा. वारकऱ्यांनी मागे पाहिलं. मावशी बोलली ते खरं. जे पळाले म्हणतात ते पुन्हा वापस फिरले. दृष्टांत संपला. विसंगत स्वभावाची बायको प्राप्त झाल्यामुळे धर्म सुद्धा करता आला नाही. फार विचित्र असते महाराज विसंगती. तुमची आमची गोष्ट सोडून द्या. स्वतः दशरथ राजाला विसंगती भोगावी लागली. असं सांगतात दशरथ राजाचा रथ घोड्यासह उड्डाण करून स्वर्गामध्ये जायचा. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राने तटकन उठून उभा राहावे. नरेंद्र मोदीने नाही, इंद्राने. इंद्रासारखा मित्र, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र, जगत जननी सीतादेवी सारखी सून, हो एवढं मोठं सैन्य, एवढं मोठं राज्य. परंतु दशरथ राजाला शेवटी पाय खोडून मारावं लागलं. कुठं गेला राजाचा मित्र, कुठं गेला राजाचा पुत्र, कुठं गेली राजाची सून, शेवटी पाय खोडून मारावं लागलं. कैकेयीची विसंगती. विसंगती सोडता येत नाही. कोणाला पत्नीच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल, कोणाला पतीच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल, कोणाला बंधूच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल, कोणाला मित्राच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल, कोणाला शेजाराच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल, कोणाला बिझनेसमध्ये पार्टनरच्या रूपाने विसंगती प्राप्त होईल. विसंगती भोगणे आणि भोगणेच विसंगती सोडता येत नाही. विसंगती पूर्वजन्मीच्या पापाने प्राप्त होते. विसंगतीचं फल आहे पश्चाताप आणि विसंगती ही भोगावीच लागते. पुढे आहे सत्संगती. सत्संगती पूर्वजन्मीची पुण्याई, या जन्मातील प्रयत्न आणि भगवंताची कृपा
जर असेल तर संत संगती होऊ शकते. महाराज सांगतात आमची पूर्वजन्मीची पुण्यही आहे, या जन्मातील प्रयत्नही आहेत आणि भगवंताची कृपा असल्यामुळे आम्ही अशी साधू संतांची संगती करणार की त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमचा संकल्प पूर्णत्वाला जाणार, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आम्ही भोगणार. संगत संतन की करले जन्म का सार्थक करले, तुका मने करू ऐसियाचा संग, जेणे नव्हे भंग चिंतनाचा, म्हणवो हरीचे दास लेवती भूषणे, कापे तयावेने कळी काळ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, म्हणवो हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कळी काळ. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवारांचं आहे, गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा, मी सुधारून घेण्याचे नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आमचे गुरुबंधू परममित्र भाऊसाहेब महाराज पवार भाऊंचा त्या दिवशी फोन आला, असा महाराज कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे म्हटलं, लगेच तारीख लिहून घेतली. भाऊंचं खूप प्रेम आहे, कधीही बोलवत असतात आणि ज्या वेळेस बोलवलं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता काहीही न ठरवता येण्याचा प्रयत्न करत असतो. आजपर्यंत जीवनामध्ये एक नियम केलेला आहे, गुलेबाबांच्या शब्द अंतकरणामध्ये कोरून ठेवलेला आहे. दादा बाबा पाठात सांगायचे, बुवा कीर्तनाचे पैसे घेऊ नका बुवा, नाही कीर्तनाचे बुवांचे शब्द सांगतो, कीर्तनाच्या पैशासाठी हांजी हांजी करू नका बुवा म्हणायचे, कीर्तनाच्या पैशासाठी हांजी हांजी करू नका बुवा, दिलं त्यात समाधान माना. आजपर्यंत आज 12 वर्ष पूर्ण झाली तो नियम पाळतोय. पुढेही जोग महाराज माझ्याकडून ती सेवा करून घेतील. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग भाऊमुळे आला. तुमच्या गावातील स्वतः महाराज टाळकरी उभा आहेत, आमचे गुरुबंधू प्रमोद महाराज, आम्ही दोघं आज सगळे कीर्तनकारच माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिले. यांच्या समोर बोलण्याचं धाडस केलं आणि मुख्य म्हणजे दादा समोर बसलेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींचं श्रवण केलेलं आहे दादांनी. ते एखादा शब्द चुकला असेल तर ते बैठकीत गेल्यावर सांगतील सुद्धा मला. आधी दादा समोर बसले असल्यामुळे माझं अंतकरण अगदी भरून आलं आणि संपूर्ण अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी अगदी सूर्यफुलाप्रमाणे सेवा श्रवण केली, बियालेल्या नाही फुलाप्रमाणे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा साऊंड सिस्टीमवाल्यांचे फार धन्यवाद, कारण हा कार्यक्रमाचा प्राण असतो महाराज, गायकाचा वादकाचा वक्त्याचा प्राण असतो. माईक सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदरसा मंडप, एवढं मोठं सुंदर तुम्ही मंदिर गावकऱ्यांनी बांधलं आहे. भाऊंनी सांगितलं गावकरी खूप प्रेमळ आहेत महाराज, खूप परमार्थिक आहेत. खरंच मंदिराकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की परमार्थावरती लोकांचं खूप प्रेम आहे. ज्या माणसाचं परमार्थावरती प्रेम असतं तीच माणसं अशी काहीतरी घडवू शकतात, करू शकतात आणि याचं उदाहरण आपल्या समोर आहेच. सर्वांच्या सहकार्याने हे झालेलं आहे. हा कार्यक्रमही सर्वांच्या सहकार्याने होतोय. असाच कार्यक्रम दरवर्षी हो, उत्तर त्यात वाढ होत जाऊ, एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. शिवेला पूर्ण चाल म्हणायची. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी माझं क्षमा करणे संधी नव्हे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणी जन्मोजन्मी तुका म्हणे. चाल नाही म्हणायचं तुका म्हणे करू ऐसियाचा संग, तुका म्हणे करू ऐसियाचा संग, तुका म्हणे करू ऐशियाचा संग, तुका म्हणे करू ऐशियाचा संग, जेने नव्हे भंग चिंतनाचा, जेने नव्हे भंग चिंतनाचा, जेने नो हे 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 भंग चिंतनाचा, हरीचे दास लेऊती भूषणे, म्हणू हरीचे दास लेऊ
लेवती भूषणे मनोहरीचे दास 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 मनोहरीचे दास मनोहरीचे दास दास लेवती भूषणे तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कोरे वेडी वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज आणा हे विचारिला अधिकार म्या बोला अपराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम